नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. रविवार दिनांक 8 फेब्रुवारीला आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. 23 फेब्रुवारी 1878 रोजी वयाच्या 30व्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी गजानन महाराज प्रकट झाले. म्हणजेच माघ वद्य सप्तमीला गजानन महाराज प्रकट झाले. हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. महाराजांचे जन्मस्थान आणि पूर्वाश्रमीची माहिती अज्ञात आहे. श्री देवीदास पातुकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्टापत्राळीवरचे अन्न वेचून खात असताना ते बंकरलाल अग्रवाल यांच्या प्रथम दृष्टीस पडले. भक्ती मार्गाने देवाला कसे पाहावे, प्रेम, समानता, भक्तीचा संदेश त्यांनी दिला. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणे, अन्नाचा मान राखणे आणि भक्ती मार्गाने आत्मज्ञान मिळवणे याची शिकवण त्यांनी दिली. शेगाव येथे गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. शेगाव येथील गजानन महाराज संस्थान हे भक्तांच्या सोयीसाठी आणि जनकल्याणासाठी अनेक कार्य करते. दास गणू महाराजांनी रचलेल्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांनी केलेल्या अनेक लीलांचे वर्णन आहे. यात महाराजांच्या जीवनातील विविध चमत्कार, उपदेश, लीलांचे वर्णन आहे, ज्यांचे वाचन अनेक भक्त करतात. मी सुद्धा या ग्रंथाचे बरीच पारायणे केली आहेत. मलाही याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. माझे लग्न देखील गजानन महाराज प्रकट दिन दिवशी झाले आहे, त्यामुळे मला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा वाटतो. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये हे पारायण होऊन जाते. तर ज्यांना 7 दिवसाचे पारायण करणे शक्य झाले नाही ते प्रकट दिन दिवशी म्हणजे रविवारी 8 फेब्रुवारीला या गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू शकतात. गजानन महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा, तर या दिवशी आपल्या घरामध्ये असलेल्या गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. आणि जर मूर्ती नसेल, फक्त फोटो असेल तर फोटोची देखील आपण पूजा करायची आहे. फोटो स्वच्छ करून फोटोची पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे गजानन विजय ग्रंथ असेल तर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. नसेल तर आपण गजानन महाराजांचा गणगण गणात बोते हा मंत्र आपण जरूर जप करावा. 108 वेळा या मंत्राचा आपण दिवसभरामध्ये कधीही जप केला तरी देखील चालेल. त्याचवर आपण गजानन महाराजांना आवडणारा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. गजानन महाराजांचा सर्वात आवडीचा नैवेद्य म्हणजे ज्वारीची भाकरी, पिठले, खरडा आणि कांदा. हा गजानन महाराजांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. त्यामुळे या पदार्थांचा नैवेद्य आपण गजानन महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो, मूर्ती नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून आणि आपण गणगण गणात बोते या मंत्रात जप केला आणि ज्वारीची भाकरी आणि पिठले यांचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला, अनेकांना साक्षात्कार घडविला आणि गणगण गणात बोते हा सिद्ध मंत्र दिला. 8 सप्टेंबर 1910 म्हणजेच भाद्रपद शुक्ल पंचमी ऋषी पंचमी दिवशी गजानन महाराजांनी शेगाव येथे समाधी घेतली. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. गजानन महाराज प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणगण गणात बोते.